आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उद्याच्या मीटिंगचं पत्र पाठवलंय। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांच्या उपस्थितीत चर्चा करणार आहे। उद्याच्या बैठकीत दोन तीन विषय आहेत। नांदेड जालना समृद्धी महामार्गाबरोबरच व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, महात्मा फुले मार्केट मागच्यासारखं आडेवेडे न घेता शेतकऱ्यांची काय मागणी आहे, शेतकऱ्यांवर कशा पद्धतीनं मूल्यांकनाच्या बाबतीत अन्याय होतोय, कुठल्या चौकटीत हे बसवता येतं, तर हे सगळं मांडलं पाहिजे। नांदेड जालना समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाला 97 दिवस पूर्ण झालेत। योगायोगानं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उद्याच्या मीटिंगचं पत्र पाठवलंय। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांच्या उपस्थितीत चर्चा करणार आहे। या बैठकीला कृषी मंत्री, महसूल मंत्री यांच्यासह सर्व खात्यांचे सचिव, प्रधान सचिव, नांदेड आणि जालन्याचे जिल्हाधिकारी, एसडीएम हे सर्व संबंधित अधिकारी व्हीसी द्वारे उपस्थित राहणार आहेत। पहिल्यांदाच शिंदे साहेबांनी व्यापक प्रमाणात बैठक लावली। उद्याच्या बैठकीत दोन तीन विषय आहेत। नांदेड जालना समृद्धी महामार्गाबरोबरच जालना शहरातील व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, महात्मा फुले मार्केट, तोही आमदार खोतकरांच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी बैठकीत घेतलाय। त्यामुळे उद्याची बैठक अशी व्यापक स्वरूपात होईल आणि त्यातून मार्ग निघेल असं वाटतं। त्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत। शासनानंही मला वाटतं जे काही अधिकारी व्हीसी द्वारे इथले त्याच्यात सहभागी होणार आहेत त्यांनीही कुठलंही मागच्यासारखं आडेवेडे न घेता काय करायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांची काय मागणी आहे, कुठं शासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या खात्याच्या चुका झाल्यात, शेतकऱ्यांवर कशा पद्धतीनं मूल्यांकनाच्या बाबतीत अन्याय होतोय, कुठल्या चौकटीत हे बसवता येतं, मला वाटतं हे सगळं मांडलं पाहिजे। कारण की शासनाने जरी आदेश दिलेत तर ह्या अधिकाऱ्यांनाच काम करायचं आहे। त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी परवाच व्हीसी द्वारे रिडिरेक्टरच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत। उद्या आम्ही सगळे विषय तिथे मांडणार आहेत। त्या माध्यमातूनही बऱ्याच सूचना मिळणार आहेत, परंतु काम जिल्हा स्तरावर करावं लागणार आहे। कारण की उद्या जर काही राहून गेलं तर हे सगळ्यात जिल्हा प्रशासनाला तोंड द्यावे लागणार आहे आमच्या आंदोलनाला। तर पुढं टोकाचं पाऊल उचलू लागू नये या पद्धतीनं शासन प्रशासनानं दक्षता घ्यावी आणि उद्याच्या बैठकीतच मला वाटतं 100% तोडगा काढावा अशी आमची विनंती।